जुन्नर विधानसभेची उमेदवारी महाविकास आघाडीची शरदराव लेंडे यांना मिळणार असल्याची आज सकाळपासून चर्चा होते। महाविकास आघाडीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत। विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या नावाची कालपर्यंत चर्चा होती। त्याचबरोबर माऊली खंडागळे यांच्या पण नावाची चर्चा होते। खऱ्या अर्थाने पवारसाहेबांचे निष्ठावंत राहिलेले आणि बेनके साहेबांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे शरदराव लेंडे यांना उमेदवारी मिळावी असं संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ज्येष्ठांची मागणी आहे। शरदराव लेंडे यांचं पवारसाहेबांवर आणि बेनके कुटुंबावर प्रचंड प्रेम राहिलेलं आहे। मितभाषी पवारसाहेबांच्या आणि बेनके साहेबांच्या कधीही शब्दाच्या पुढे नाही। अनेकदा लेंडे साहेबांना उमेदवारीची संधी आली होती, परंतु बेनके साहेब सांगितलं ते म्हणाले तरच मी पुढे जाईल, अन्यथा नाही। आता संधी चालून आलेली आहे। लेंडे साहेबांची भूमिका काय असणार आहे? आज सकाळपासून चर्चा अशी होते की जुन्नरची उमेदवारी निष्ठावंत शरदराव लेंडे यांना मिळणार। लेंडे साहेब, एक माहिती अशी मिळते की जुन्नर विधानसभेची उमेदवारी शरदराव लेंडे यांना मिळणार। तुमच्या कानावर काय आले? नमस्कार वाणी साहेब। जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी लोकसभेमध्ये शरदचंद्र पवार साहेबांचा तुतारीचा पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना मशाल असेल, त्याचप्रमाणे आय काँग्रेसचा पंजा असेल आणि इतर घटक पक्षांनी अत्यंत एकत्रित येऊन तुतारीसाठी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं जीव तोडून काम केलं। लोकांनी चांगल्या प्रकारची साथ दिली। उद्धव ठाकरे साहेबांच्या दृष्टिकोनातनं ज्या काही घडामोडी घडल्या त्याची सहानुभूती, या वयामध्ये पवार साहेबांना ज्या काही घडामोडी घडल्या राजकारणात त्याची सहानुभूती, शेतकरी रोष आणि बाकी सगळ्या गोष्टी घटना त्या ठिकाणी जुळून आल्या आणि प्रचारामध्ये कोल्हे साहेबांना आपल्या स्वतःच्या तालुक्यामध्ये मोठी आघाडी मिळाली। या महाविकास आघाडीत आता विधानसभेचे पडगाम वाजतात। तालुक्यातले आघाडीतले तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये अनेक मान्यवर नेते त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि उमेदवारी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा प्रत्येकाची निश्चितपणानं असते। आम्ही मुलाखती देणं, पक्षाकडं तिकीट मागणं, आम्हालाच कसा न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याचे त्याचे प्रयत्न चालू आहेत। महाविकास आघाडीमध्ये वरिष्ठ नेते मुंबई पातळीवर त्या ठिकाणी बैठका घेऊन हा तालुका कोणत्या पक्षाला सुटायचा, त्याच्यानंतर त्या पक्षामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, या प्रकारचा हा सगळा जो काय अधिकार आहे हा नेते मंडळींना आहे। आदरणीय पवार साहेबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता या नात्यानं उमेदवारी मला मिळावी अशा प्रकारची मागणी जरी मी केलेली असली तरी सारासार विचार माझ्याबरोबरीचे जे आहेत सहकारी कार्यकर्ते ज्यांनी तिकिटाची उमेदवारीची मागणी केली ते कुठेही कमी मला दिसत नाही। म्हणून आदरणीय पवार साहेबांचा महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल तो निर्णय मला त्या ठिकाणी बंधनकारक आहे आणि आजपर्यंतची वाटचाल माझी याच पद्धतीने आलेली आहे। भविष्यामध्ये सुद्धा मी या जो काही निर्णय येईल त्या निर्णयाचा आदर करून महाविकास आघाडीच्या बरोबर राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ राहिली पाहिजे असे माझे प्रयत्न आहेत। राष्ट्रवादी अ का राष्ट्रवादी ब असा मी विचार करत नाही। शरदराव लेंडे यांना जर पवार साहेबांनी उमेदवारी दिली तर मी थांबायला तयार आहे अशी भूमिका विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी घेतली होती। जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर विद्यमान आमदारांकडनं काय अपेक्षा आहे? आता या जरतरच्या गोष्टी आहेत। मधल्या काळामध्ये आता याच्यात काय अस्पष्टता आहे, काही गोष्टी मी त्याच्यामध्ये आता सध्या बोलू इच्छित नाही, परंतु त्यांनी काय करायचं हा तो मधल्या कालखंडामध्ये पक्षफुटीच्या कालखंडामध्ये मला जे काही मार्गदर्शन, त्यांना ज्या काही चार हिताच्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगून झालेल्या आहेत आणि आता ह्या अशा ऐतेवेळी मी तशी काही अपेक्षा ठेवणार नाही। सारासार विवेकबुद्धीने त्यांना काय जो योग्य निर्णय वाटेल, त्यांना शेवटी राजकारणाची वाटचाल दीर्घपणानं चालायची, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून आता मला काय त्यांना सांगावं असं परिस्थिती नाही असं स्वतः मला वाटतं। 2014ला जर शरद लेंडेंना वल्लभ बेनकेने उमेदवारी दिली तर मी थांबायला तयार आहे अशी भूमिका शरदराव सोनवणे यांनी घेतली होती। आता जर उमेदवारी तुम्हाला मिळाली तर शरददादा सोनवणे यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? ही वस्तू ती खरी आहे। 2014ला शरददादा 2009ला त्यांचा हक्क डावलले होते, अधिक त्याच्यानं काम करत राहिले आणि 2014ला आता आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षातनं आपल्याला न्याय मिळणार नाही याची जाणीव झाल्यावर त्यांनी मनसे पक्ष, त्यांना पक्ष नसता तरी त्यांनी इतकी जबरदस्त तयारी केलेली होती
आणि मनसे पक्षाकडनं आता उमेदवाराची जुळवाजुळव त्यांनी जुळणी सगळी सुरू केली आणि त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये फिरत असताना माझं जे काय काम आहे ते कामही त्यांनी जवळून पाहिलं. तसं आम्ही एका गावातले आहोत, जवळचे नातेवाईक आहोत, ते मला एक वेगळ्या प्रकारचं आदराचं स्थान देतात आणि म्हणून साहजिक त्यांच्या मनामध्ये आलं. कदाचित काही त्यांनी त्याच्यातला अभ्यास केला असेल किंवा स्वयंस्फूर्तीने, परंतु त्यांनी आमच्या ग्रामदैवताच्या समोर त्या ठिकाणी भूमिका मांडली की आजही मी याच्यात आहे. मागच्या पंचवार्षिकला मला एबी फॉर्म हातात मिळालेला असताना सुद्धा मला थांबायला सांगितलं, नंतर मी नाईलाज असं थांबलो. आजही मी या भूमिकेतनं लढायचं मी निश्चय आणि जिद्दी कार्यकर्ता आहे. मला या क्षेत्रामध्ये काम करायचे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपलं एवढं मोठं राजकीय मध्यवर्ती गाव, या गावाला काही राजकीय परंपरा आहे. या अनुषंगानं माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं ज्येष्ठ असलेल्या सहकार्याला जर गावच्या त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या पातळीवर उमेदवारी जर देत असतील तर मला त्याचा विचार करावा लागेल. आणि नाही म्हटलं तरी त्यांच्या या वक्तव्याचा गाव पातळीवर पुरेपूर त्यांना तो फायदा झाला. गाव एकसंगी त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं. आता मधल्या काळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं. त्यांनी जरी भरपूर काम केलं, शेवटी निवडणुकीमध्ये जय पराजय आणि बाकीच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आताच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा ते त्यांच्या पद्धतीने तालुक्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवतात. लोक भावना असतील किंबहुना त्यांचे लोकांना मदत करायचं काम असेल, लोकांमध्ये जाणं असेल. आज सरकारमध्ये असलेल्या वरिष्ठ नेते मंडळींवर त्यांची उठबस आहे. त्या अनुषंगाने त्यांची वाटचाल एक राजकीय कार्यकर्ता अधिक सामाजिक कार्यकर्ता अशा पद्धतीने निश्चितपणानं आहे. पण तो आताच्या कालखंडामध्ये त्यांची जी महायुती आहे, महायुतीमध्ये त्यांना उमेदवारीच्या ते चाचपणीत आहेत आणि जाहीरपणानं बोलतात. मला आता पक्ष किंवा नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढविल असे कधी कधी बोललं जातं. पण मी आता दावेदार असल्यानंतर अजूनही त्यांच्या अलीकडं काही लोकांच्या जवळ त्यांचं बोलणं माझ्या कानापर्यंत आलं की आजही जर लेंडे साहेबांना असेल उमेदवारी तर मी त्याचा विचार करील. आता शेवटी आम्ही एका गावातले आहोत, गाव एक संघ राहावं, काही भावना घेऊन पुढं चालावं. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहत नाही. आता राजकारणाच्या वेळी राजकारणाने, इतर वेळी मी आजपर्यंत जी माझी एवढी जी काही दीर्घकाळाची कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये निवडणुकीच्या नंतर कोणत्याही पक्षाचा माणूस जर जवळ आला तर त्याला बेनके साहेबांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, माझ्या ओळखीच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आपण करत आलो. आता माझी साहजिक भावना अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी आम्ही मागितली, कोणाला द्यायची, कोणत्या पक्षाला द्यायची हे नेते ठरवणार आहे. पण जर मला त्या ठिकाणी उमेदवारी जर मिळाली तर निश्चितपणानं मला माझी भावना आहे की शरददादांनी ह्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला ज्याप्रमाणे वाटतं तसं मलाही वाटतं की गाव एक संघ राहावं मोठ्या निवडणुकीमध्ये आणि आपण त्या दृष्टिकोनाचा विचार केला तर एक वेगळा संदेश तालुक्यामध्ये आपल्याला देता येईल. 4 दिवसापूर्वी आमदार अतुल बेनके असं म्हणाले होते, पवार साहेबांनी शरद लेंडे यांना उमेदवारी द्यावी, मला पक्षात घ्यावं, लेंडे साहेबांना विजयी करण्याची जबाबदारी माझी. त्याच्यानंतर कुठला निर्णय झाला नाही. बेनकेंनी काल मेळावा घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्याच्यानंतर अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. याच्या पाठीमागे काही डावपेच आहे का, किंवा आमदार बेनकेंनी तुम्हाला आता पाठिंबा द्यायला हवं का, बेनकेंना पक्षात घ्यावं का? मला खरं तर आता ती चर्चा वाणीसाहेब करायची नाही. झाल्या काही चर्चा झाल्या असतील, काय झालं असेल त्या निमित्तानं आता काही बाहेर येत असेल, इतर ते कोणाला भेटून काही सांगत असतील त्या विषयावर मला तर सध्या तर ते असं म्हणतायत की शरद लेंडेंना आमदार करायची जबाबदारी माझी असं म्हणत होते आणि मी पक्षात येतो, निवडून आणायची जबाबदारी माझी. तसं काही घडलेलं नाही. आता कार्यकर्ते असं म्हणतायत की आमदार बेनकेंनी शरदराव लेंडेंना पाठिंबा द्यावा. ते बाहेरून कसा पाठिंबा देऊ शकतात? पक्षात घेऊन तुम्हाला निवडून आणू शकतात. मला सध्या त्या विषयावर काही बोलायचं नाही असं माझं एक मत आहे. एक ठराविक कालखंडापर्यंत त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांना काही त्यांचं एक शुभचिंतक, हितचिंतक, प्रामाणिक हितचिंतक या नात्यानं काही सल्ले त्यांना मी दिलेले आहेत. परंतु त्यांना शेवटी राजकारण यशस्वी करायचे, त्याच्यामध्ये डावपेच आखणं, बाकीच्या जे काही गोष्टी असतील तर ते त्याच्यामध्ये चालणार आहे. तर याच्यात मला वाटतं आपण काही बाकीच्या अजून जास्तीची काही अपेक्षित माझ्याकडनं वधू इच्छित असाल किंबहुना मी काही त्याच्यावर बोलवतो, मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. आपल्या सोबत होते शरदराव लेंडे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर मला उमेदवारी मिळाली
तर होय मी इच्छुक आहे, परंतु आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवमेळ नको. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. शरदराव सोनवणे 2014ला जे म्हणाले होते, आताही जर त्यांची भूमिका असेल, मला पाठिंबा दिला तर स्वागत असेल. विद्यमान आमदार त्यांना त्यांच्या पद्धतीने राजकारण करायचे, त्यांनी कुठं जावं, त्यांना कोणी घ्यावं या विषयावर मला बोलायचं नाही, अशा प्रकारची अतिशय सावधपणे त्यांची भूमिका मांडत आहेत. शरदराव लेंडे एक अतिशय मितभाषी आहे, सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था आहे. बेनके साहेबांशी, पवार साहेबांशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते ते म्हणजे शरदराव लेंडे. शरद पवारांनी जर त्यांना संधी दिली तर जुन्नरची जनता त्यांना नक्की विधानसभेच्या पटलावर पाठवू शकते, ते आमदार होऊ शकतात. अर्थात महाविकास आघाडी निर्णय काय घेते 2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. परंतु एकंदरीत पिंपळवंडी गाव यांच्या 12 वाड्या आज लक्ष ठेवून आहे की जुन्नरची उमेदवारी शरदराव लेंडे यांना मिळावी आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी आमची. आता पाहूया पुढे काय होते. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी.